नमस्कार. आज आपण नदीवर आणलेले गोड्या पाण्याचे मासे, छोटे छोटे मासे, जाल लावून पकडलेले मासे आणलेले आहेत. गोड्या पाण्याचे मासे प्रथम साफ कसे करायचे हे आपण पाहून घेऊ. साफ करण्यासाठी एक सुरी, टोपामध्ये पाणी प्रथम घेऊन ठेवायचं. त्यानंतर सुरीने जी माशांवरील बारीक खवलं असतात ती काढून घ्यायची. दोन्ही साईडची खवलं काढून झाल्यानंतर सुरीने मोठा भाग कापून घ्यायचा आणि आतील घाण साफ करून घ्यायची. साफ झाल्यानंतर माशाच्या पाठीमागे जे पर असतात ते कापून घ्यायचे. अशा प्रकारे एक एक मासा साफ करून घ्यायचा. सोपी पद्धत आहे ही मासे साफ करण्याची. साफ करून झालेले मासे एका टोपात टाकल्यानंतर, पाण्यात टाकल्यानंतर पोटातली घाण आणखी थोडी साफ होते. मासे साफ करून झाले की आपल्याला मासे बनवण्याची रेसिपी बघायची आहे.
स्वच्छ करून झालेले आहेत. आता मासे पाण्यातून एक वेल साफ करून घ्यायचे. पुन्हा त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पुन्हा मासे चोलून घ्यायचे. मासे साफ करून झालेले आहेत. आता रेसिपी बनवायला सुरुवात करू. पहिला आपण सुंदर टाकलेला आहे, त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे. आता आपला आगरी मसाला टाकलेला आहे घरचा. आता आपण जाडं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. प्रत्येकाला जेवढी चव लागतो तेवढं टाकून द्या. आता हा चिंचेच्या पाण्याचा खोल टाकलेला आहे. ज्यांच्याकडे चिंच नसेल तर कोकम टाकलं तरी चालेल. आपल्या आवडीनुसार किती आपल्याला आंबट लागतो त्या प्रमाणात टाका. हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहे. सर्व एकत्र करून झालं. सर्व माशांना आपला हे सर्व मसाला लागला पाहिजे. थोडा वेळ आपण मॉरिनेट करत ठेवू, म्हणजे मुरण्यासाठी ठेवू. तसंच आपण चुलीवरती एक कढई ठेवली आहे. लोखंडी कढईमध्ये जेवण तसं चांगलं होतं म्हणून लोखंडी कढई वापरलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे म्हणजे 2 पळ्या आपण खायचं तेल म्हणजे गोड तेल वापरलेलं आहे. कढईचं तेल तापल्याच्या पाण्यासाठी छोटा लसूण टाकून घ्यायचा आहे. आता सर्व लसूण तेल तापल्यामुळे सर्व लसूण तेलमध्ये टाकलेला आहे. लसूण थोडा तांबूस रंगावर आला की आपण त्याच्यामध्ये मासे टाकणार आहोत. शक्यतो पाणी कमी टाकायचे आपल्याला. आपल्या रस्सा न बनवता थोडे सुके मासे बनवायचे ते. आज आपण हे चुलीवर बनवतो कारण चुलीवर थोडं चांगलं जेवण होतं. लसूण आपला तांबूस रंगात झालेला आहे जवळपास. आता त्याच्यामध्ये सर्व मॉरिनेट केलेले मसाला मुरवलेले मासे सर्व टाकून कढईमध्ये पुरत आहोत. हे मासे कढईमध्ये टाकल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटाचा ऊब द्यायचे, त्याला म्हणजे वाफ द्यायची आहे. वाफ दिल्यामुळे आपल्याला जो कढईमध्ये सोडलेला मसाला वास मारत नाही. वाफ देऊन झालेले. आता त्यामध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा शक्यतो जास्त पाणी टाकायचं नाही. एकदा कढईमध्ये हलवून घ्यायचं. संपूर्ण मसाला सर्व माशांना लागला पाहिजे. झाकण ठेवून मासे तसे लवकर शिजतात. 5 मिनिटांनी आपण पुन्हा झाकण काढलेलं आहे. 10 मिनिटात हे पूर्ण होऊन जातो. आता 5 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा झाकण मारू. हलवून घेऊ ते आणि पुन्हा झाकण मारू त्याच्यावरती. पुन्हा 2 मिनिटांनी आपण उघडून बघितलेलं आहे. मासे आपले पूर्णपणे तयार झाले आहे. कढई आपण उतरवून घेऊ.
पाण्याच्या गोड्या पाण्याची माशांची रेसिपी आपली पूर्ण झालेली आहे। हे मासे आपण भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो।